निरगुडसरच्या पुलावर गोड नदीच्या पात्रात आपण उभे आहे. बुधवारी सकाळी गोड नदीचे हे दृश्य पाहतोय. एकदम धोधो पाऊस सुरू आहे आणि डिंबे धरण हुतात्मा बाबूगणू सागर अजून भरलेला नाही. साधारण आज सकाळी 8 वाजेपर्यंत माहिती घेतली असता 38% धरणात साठा असतानाही एवढं मोठं पाणी आलेलं आहे. हे पहा, पूर्णतः दुथडी भरून वाहते. निरगुडसर जवळ रस्त्यावर आपण आता उभे आणि सगळी लोक इथं पाहायला आलेली आहे. हे पूर्णपणे पहा, जवळची जी स्मशानभूमी आहे ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि शेतीला सुद्धा पाणी आता काही प्रमाणात, शेती बांधला सुद्धा काही प्रमाणात पाणी आता टच होण्याची शक्यता आहे. ही जवळची समोरची स्मशानभूमी आहे. पूर्णतः म्हणजे अजून डिंबे धरण हुतात्मा बाबूगणू सागर भरायचा आहे, परंतु धरणाच्या खाली गोहे पात्रातून आणि घोडेगाव, डिंबा, पिंपळगाव, घोडे, गंगापूर, आमुंडी इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे पूर्णतः पुराचे पाणी हे पाहतोय. तर नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर अजून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहा, पूर्णतः धरण अजून भरण्याच्या स्थितीला असताना एवढं पाणी जोरात चाललं आहे का बास रे बास. आणि जो जुना पूल आहे, जो जवळ निरगुडसरचा छोटा, तो सुद्धा काही प्रमाणात पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे. हे डिंबे धरण अजून भरण्याच्या प्रतीक्षेत असताना एवढं मोठं पाणी प्रथमच गेल्या 30-40 वर्षात आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही जाऊ नये आणि प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. निरगुडसर जवळ पुलावर हे आपण दृश्य पाहतोय. पहा,